कदाचित सीमारेषा पार करता आली असती, मात्र भरपूर वेगाने बॉल असल्यामुळे आपण पाहतोय तितकासा अवधी मिळाला नाही बंडीला आणि सिंगल फक्त इथे मिळाली. 61 धावा धावफलकावर आहेत. अंतिमचे 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. इथे शेष आहेत पहिल्या सत्रातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आर्यन स्पोर्ट चिरलेची पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने करतो इम्प्रेस केलं, प्रभाव टाकला, इम्पॅक्ट टाकला, धावगती रोखली, काहीसा काही का होईना मात्र प्रामाणिक प्रयत्न केला आणि प्रयत्नांना यश मिळालंय की 61 धावा तुम्ही धावफलकावर फाकताय फक्त. मात्र असे फुलटॉस जर टाकाल तर मात्र जास्तीत जास्त धावा धावफलकावर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. 67 धावसंख्येवर धावफलक आणि पहिल्या बॉलवर रोहित पाटीलने स्वतःचं खातं उघडलं या षटकाराने. खरं तर ज्याचं होम ग्राउंड आहे रोहित पाटील, पारगावचा खेळाडू, त्यामुळे या क्रीडांगणाची तेवढी माहिती त्याच्याकडे आहे आणि त्याला मात्र फुलटॉस टाकत असताना त्याने मात्र त्याला डिपॉझिट केलं 6 धावांसाठी. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. आकाश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट अप ओव्हर द विकेटने. उसळी घेणारा बॉल डाऊन द ग्राउंड, समोर बॉलला फेकून दिलाय. रोहित पाटीलचा दणका 2 बॉलमध्ये 2 षटकार. बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्या विमानतळावरून येणाऱ्या काही दिवसामध्ये विमानाचं टेक ऑफ होईलही, मात्र घरच्या मैदानावर आपण पाहतोय रोहित पाटीलच्या बॅटमधनं चेंडूंचं टेक ऑफ होत आहे. 2 बॉलवर 2 षटकार. डगआउट मध्ये आपण पाहतोय थोडस साहिल खानावकर यांना पाहतोय, थोडस चिंताग्रस्त त्यांचा चेहरा आहे. त्यांना माहिती आहे की धावा अजून आपल्याला बनवायच्या. येणाऱ्या 3 बॉलवर 2 ते 3 जरी मोठे फटके आले तरी भरपूर धावा धावफलकावर येतील. 73 झाल्यात 5 विकेटच्या मोबदल्यात. रोहित पाटीलचं होम ग्राउंड, होम ऍडव्हान्टेज. 2 चेंडूंचा टेक ऑफ त्याने केले. 2 बॉलवर 12, 2 षटकार त्यांनी खेचलेत. आकाश ठाकूर त्याला काय प्रत्युत्तर देणार आहे? कानमंत्र दिला गेलाय, टिप्स शेअर केला गेल्यात त्याच्यासोबत. त्याचा फायदा होतोय त्याला. संधी निर्माण झाली होती, खेळाडू दूर राहिले, 3 क्षेत्ररक्षक आले होते, त्या तिघांच्या मध्ये चेंडू पडलाय. मात्र काय चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. रोहित पाटीलने स्ट्राईकवर येणं पसंत केलंय. धावसंख्या अगदी 75च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 75 रन्स. चांगला स्कोर आलाय, चांगला स्कोर उभारला गेलाय. गोलंदाजांना हलकसं मार्जिन मिळेल सेकंड इनिंग मध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. रोहित पाटीलचा दणका सुरूच राहील. वैयक्तिक इनिंग मध्ये हा या इनिंगचा 3रा षटकार त्याच्या बॅटमधनं आणि धावसंख्या 81च्या घरात. काय संगीत ऐकवलंय एसडीसीने. 7-12 तर पारगाव खरांचाच आहे मला वाटतं ना. रोहित पाटील तेच सांगतोय, आमच्याच मैदानावर आम्ही असं नाही खेळणार तर मग कोण खेळणार. आमची दहशत आहे आणि ती दहशत तो दाखवतोय आपल्या टीमसाठी. शौर्य 11 नावड्याचं खरं तर प्रतिनिधित्व करत असताना. शेवटचा बॉल काय रणनीती राहील आता आकाशची आणि आर्यन स्पोर्ट्स चिरलेची. 81 तर झाल्यात. अजून धावांची भर पडेल. क्रॅकिंग फटका आहे. इनसाइड आउट डीप मध्ये खेळाडू तैनात. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. खराब कलेक्शन आणि 2 धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला आणि 6 षटकांमध्ये शौर्य 11 नावडे संघाने उभारल्यात. 83 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात. मनीष शर्मा नॉट आउट राहिले 16 बॉल 24 वर आणि रोहित पाटील 5 बॉल 22 धावांची अतिशय पारी खेळून मैदानाच्या बाहेर जात असताना ऑन स्क्रीन तुम्ही या जोडीला पाहताय. चांगली पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळाली. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र टॉस होईल. एका बाजूला चॅम्प 11 पनवेल आणि त्यांच्या विपक्ष विरास एंटरप्राइजेस दापोली,
जॉईंट होतील सागरजी मांडवकर सर आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपल्या भारदस्त आवाजाने सामन्याला रंग आणतील ते प्रवीणजी दुगाडे सर. धन्यवाद. विराज इंटरप्राइजेस दापोली आणि चांप 11 पनवेल यांच्यामध्ये टॉस होते. नाणेफेक दोन्ही संघ नायक आलेत. महेशजी राजमानी सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करते. ओसी इंडिया नामांकित कंपनीचे लीडर आहेत बंटी पेडारी. या बंटी लगेच आहे. आपण टॉस आम्ही मगाशीच स्ट्रिक रूल आहे या स्पर्धेचा. तर टॉस आपण करतोय. महेश सरांच्या शुभ हस्ते ओसी इंडियाचे लीडर महेश राजा